आषाढी वारी म्हणजे फक्त देवाची आळंदी ते पंढरपूर हा एकेरी प्रवास मुळीच नाही, तर तो देवाची आळंदी ते पंढरपूर, विठुरायाचे पंढरपूर ते पुनश्च एकदा देवाची आळंदी हा संपूर्ण प्रवास म्हणजे एका वेळची वारी. ज्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने वारीचं प्रस्थान होतं, तेवढ्याच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात जेव्हा पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाहून माऊली पुनश्च एकदा आळंदीत येतात, आगमन होते, माघारीचा प्रवास संपतो, तेव्हा तोच जल्लोष आणि तीच अलोट 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 गर्दी असते पुन्हा एकदा माऊलींचं आपल्या आळंदी नगरीत स्वागत करण्यासाठी. ही अलोट गर्दी पाहून पुनश्च एकदा वाटतं की आपण कुठल्या शतकात जगतोय. आजही वारकरी पंथावर प्रेम करणारे आणि तेच परंपरा जपणारे लाखो अनुयायी, लाखो वारकरी, लाखो वैष्णव येथे आहेतच. आणि हे पूर्णच्या पूर्ण वैष्णव पुन्हा 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 आपल्या माऊलीच्या दर्शनाला पुन्हा एकदा आळंदीमध्ये तुफान तुफान अलोट गर्दी करतात. ते फक्त एकदा माऊलींचे चरण स्पर्श करण्याकरता. खऱ्या अर्थाने एकदा माऊलींचं देवाच्या आळंदीत आगमन झालं की खऱ्या अर्थाने परंपरेनुसार आणि रूढीनुसार आषाढी वारीची समाप्ती होते. पण या वेळेचा प्रत्येकाचा उत्साह अक्षरशः पाहण्यालायक असतो. तेव्हा होणारी गर्दी तर अप्रतिम आणि अलोट असतेच, पण अजूनपर्यंत कधीही एकदा इथे कधीच चेंगराचेंगरी किंवा अपघात झाले नाहीत. ही खऱ्या अर्थाने वारकरी पंथीयांची आपली स्वयंशिस्त पाळण्याची वृत्ती आजपर्यंत आम्हा सर्वांना दिसून आली. माऊलींचं आनंदाने प्रत्यक्षाने जे स्वागत करते ते पाहण्याजोगेच. तुम्ही कोणीही असा, पण एकदा माऊलींचं आषाढी वारीहून जेव्हा जेव्हा पुनश्च एकदा पंढरपूरहून आळंदीमध्ये देवाच्या आळंदीत आगमन होतो, तेव्हा तिथला उत्साह पाहण्यासारखाच असतो. तो एकदा शांतपणे आपल्या तनमनात भरून घ्यायचाच, माऊली 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 करतच.